So okay guys, welcome back to my YouTube channel. Welcome back to your YouTube channel. So last time जब हम लोग ने व्लॉग बनाया था, मैं और मनोज भाई जिधर जा रहे थे, it did not end up very well. Hopefully it will end up well this time. इसलिए आपने लास्ट टाइम का व्लॉग देखा नहीं, लेकिन this time hopefully everything goes in the right direction. Anyways, so माझं ऑफिस संपलेलं आहे. ऑफिस संपून मस्तपैकी 11 वाजताच निघालो. सगळे कोऑर्डिनेटर्स मीटिंग होती, मीटिंग वेंट वेल. उसके वजह से ही वो हो गया, हम लोग ऑफिस से निकल गए. क्विक स्टॉप लिया लंच के लिए, हैड गुड फूड. और अभी हम लोग जा रहे हैं. मेरी फ़्लाइट है 6:15 को. राइट नाउ द टाइम इज़ 2:36. होपफुली वी शुड बी देयर ऑन टाइम. और अभी भी 2-2.5 घंटे का रास्ता बचा है. सो लेट्स सी. एमरोज भाई इज ड्राइविंग राइट इन फ्रंट ऑफ अस. सो फायनली कॅलगरीला पोचलेलो आहे. एकदम फन फ्लाईट होती. पूर्ण फ्लाईटमध्ये राईट फ्रॉम टेक ऑफ टू लँडिंगपर्यंत नेटवर्क होता. आय मीन वायफाय होता. 200 Mbps/s आणि खूप सेक्सी मजा आली. वेदूसोबत खूप वेळ बोलत आलो. 1 तास 1-1.5 तास त्यासोबत बोलत होतो. ती दादासोबत बोलत आलो. यूट्यूब व्हिडिओ बघितल्या म्हणून बोर नाही झाला. इट वॉज फाईन. इट वॉज गुड. वेदर पण चांगलं आहे. डेट आहे 15th ऑफ मे. सो बघूया आता कसं आहे पुढचा कसा प्रवास असेल किंवा पुढचा काय आमचा प्लॅन होतो आहे. एक्सायटेड आहे बघायला. थंड नाही आहे वातावरण, इट्स ओके. पण उद्या स्नो होणार आहे. बट लेट्स सी कसं होतं. आणि मम्मी पप्पांना भेटायला पण एक्सायटेड आहे. मजा येणार. वाटतं मला की पण 9:36 झाले आता, पण अजून पण दिसतंय 9:20. म्हणजे काय झालं बाई. मध्ये पण तसं 8:30 वाजले तरी पण दिसतंय. हा ना. इकडे पण दिसतं आणि मागे पण दिसतं. आलेलो आहे Airbnb मध्ये. कसे वॉशरूम. लाईट लाव की काळा वाजता येतो. अरे कुठे बटन कुठे. एक बेडरूम, दुसरा बेडरूम. तुम्ही या ठिकाणी बघत असताल भक्तीचे गाणे, फायर प्लेस गरमीला. बाहेर जर बघत असताल तर मस्तपैकी छान असं वातावरण बनलेलं आहे. आम्ही गाडी काढून निघणार आहे लोध्यामध्ये. आणि तर आतमध्ये तुम्ही जसं बघत असताल नाश्ता फुल जोऱ्यामध्ये बनत आहे. पप्पा घेतले खायला. आंबे ठेवलेत मध्ये, ब्लूबेरीज. झालेला आहे नाश्ता. या ठिकाणी मीठ वगैरे आम्हाला मिळालं नाही, जे की लपलेलं होतं सगळं या कॅबिनेटमध्ये. इथे परफेक्शननी अंडे पील ऑफ होत आहेत डायरेक्ट, बिना काही त्याच्या ह्याला खरोजी येता. हा वाला तुम्ही बघत असता. हा वालाच खरोज येणार. हा वाला अंडरच खरोज येणार. तर आम्ही आता पोट भरून मस्त नाश्ता मारणार आहे.
अरे हे काय झालं, हे काय झालं? नाही चालू आहे ते स्टँड बाय मोडवर राहणार. ओके, तुला बनच पाहिजे ना. मला पण 2 दे तो पाहिजे. ना. मी 2 eggs सांगितले आणि स्टॉप करायला तेच बटन. हा वरचं बटन स्टॉप करायला. कसं वाटतं आज तुला बँकमध्ये येऊन बाबा? मला भारी वाटतंय, फक्त जरा स्नोचं जरा काम बंद झालं की जरा मजा येईल. मॉडिफाय केलेली आहे तशी. सगळे लोक मस्त नाश्ता करतात. नाश्ता छान झालेला आहे. चांगला झाला ना? टोस्ट अगदी उत्कृष्ट बनवला आहे दीदीने आणि That's good. राजाने मिळून दोघांनी. एकदम टेस्टी. म्हणून कधी पण Airbnb किंवा कुठे गेल्यानंतर मग आपलं गुगल अकाउंट साइन इन केलं तरी पण B2 प्रीमियम द्यायचं नाही लोकांना, कारण लोक दाखव तिथे जरा हिस्ट्री दाखव की. ह्याचा भाऊ करण कारण हिस्ट्री दाखव की हिस्ट्री. जर तुम्ही बघत असताल एका फिलिपिनो माणसाचं अकाउंट आणि पूर्ण भक्तिगीतांनी भरलेलं आहे, स्पॅम केलेलं आहे सकाळी. तो जातोय पंढरपूर आणि तो या ठिकाणी पंढरपूरला जाऊन ही आणि हे त्याच्या आधीचे व्हिडिओ. हे तिचे आरटीचे व्हिडिओज आहेत. हा, जर बघत असाल तुम्ही वगैरे. फॉल इन टू डीप स्लीप इन 3 minutes. आणि कुठे अरे पण व्हिडिओ तर 4 तासाची आहे. अरे नाही ते कंटिन्यू ह्याच्यासाठी त्याला बोललं ह्याच्याऐवजी ते भक्तिगीते आहे. हा ना बाई, 2 मिनिटात झोपी लागशील. हे लोक हे क्लेम करतायत व्हिडिओ पण 3 त्यांना कॉन्फिडन्स पाहिजे. झोपणार तो. अरे, पण पण 3 मिनिटाची व्हिडिओ लागली नाही, एखाद्याला झोप नाही लागली, त्यानंतर ऍड लागली, काय करणार तू? वाय यू नेव्हर वॉन्ट अ पर्पल पासपोर्ट. हा अमेरिकन बाहेर अजून पण जोरात स्नोफॉल आम्ही चालू आहे. जातो एक्सप्लोर करायला तरी पण हा. आम्ही आता निघायचा फुल प्लॅन आहे. आले तरी तुटणार नाही आता. चाललोय बेकर मध्ये, भावाची झालेली बॉडी. चाललोय मस्तपैकी आता. बाहेर पडतोय स्नो आणि आम्ही चाललो आहे हॉट टब मध्ये. बॅम्फला आलो, गरम वाटलेलं वेदर असेल, पण नाही म्हणून काय झालं, डिसअपॉइंट नाही व्हायचं. दॅट्स राईट. लाईफनी काहीतरी पर्पज साठीच हे गोष्टी केलेल्या असतात. ऑलवेज रिमेंबर. येस, मस्तपैकी स्नो पडतोय बाहेर, बट डिसअपॉइंट न होता चाललोय हॉट टब मध्ये. होपफुली फन असणार. चाललंय हॉट टब मध्ये, घातले कान टोपी घालून चालले हॉट टब मध्ये. वर लटकवलंय टॉवेल आणि घालणारे खाली शूज. एवढं फनी सागर दिसणार आहे आम्ही. नो ऑफिस टू सागर दादा. सो लेट्स गो बॉईज. चाललोय मस्त, स्नोफॉल होत आहे आणि आम्ही चाललोय हॉट टब मध्ये. हा नाग. नाईस 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 नाईस. फक बॉईज हा फोन आहे, ऍक्च्युली फोन आहे. लय भारी वाटतंय, लय भारी वाटतंय. लय भारी भावा, बघ हे खरी लाईफ आहे ही लाईफ करी आहे. मला पण घे व्हिडिओ. हा ना. वर भाई काय काय भारी आहे रे. म्हणजे एकदम हे होतंय, पूर्ण स्नोफॉल होतोय खूप. काय खालून जराशी होय, खूप जास्त स्नोफॉल होतोय, एकदम तगडा स्नोफॉल होतोय. बट विसरलो, तगडा स्नोफॉल होतोय. बट हॉट टब मध्ये एकदम पाण्याचं टेम्परेचर काय असणार बोलतो? 40 आहे पाण्याचं टेम्परेचर. एकदम परफेक्ट गरम. सो इट्स फन, इट इज फन. मजा येते रे बाई. वाव, खरंच भारी वाटत ना एकदम, खरंच खूप भारी वाटतं मला. मम्मी पप्पांनी आणायला लागत होतं, नसतं गार लागलं हा भावा. ना. हो, पण ती आणायला लागत होतं खरंय. राहून देता काय उद्या झाले असते त्यांना. उद्या कॉल आणूया. मार. मम्मी गेली. वॉटरप्रूफ आहे. हो बाबा, एवढे उगाच बनलेत का बाबा? 40,000 रुपये. लेट्स गो. लाईफची मजा लुटताना या ठिकाणी लक्षात ठेवा, -2 आहे. एक मोठी गोष्ट की लोक कॅनडामध्ये जन्मून किंवा काही इमिग्रंट्स, नॉट टू कम्पेअर, बट ते लोक 18-20 वर्षे इकडे येऊन राहून सुद्धा बॅम्फसारख्या हसीन जागी आलेले नाही, रिगार्डलेस ऑफ वेदर. बॅम्फमध्ये विंटरमध्ये या, समरमध्ये या, कधी या, पण बेस्ट आहे. बट
ॲक्च्युअलमध्ये मस्त वाटते. भारी वाटतंय ना. भावा मला अजून एक काय ते सांगायचं होतं. बोल, काल मी सांगायला विसरलो व्लॉगमध्ये की आता काय 2026 आहे ना. येस. आणि त्या ह्याच्याबद्दल सांगायचं होतं मला की आपला वायफाय वेस्ट जेटची फ्लाईट होती आणि पूर्णची माझी फ्लाईट होती. एक जवळजवळ किती वेळ 5.5 तासाची फ्लाईट होती. पूर्ण टाईम ऑलमोस्ट 200 Mbpsच्या स्पीडवर वायफाय होता आणि आम्ही व्हिडिओ कॉल करू शकत होतो. दोघेजणं एका सर्टन एलिव्हेशनला फ्लाय करतो वेगवेगळ्या फ्लाईटमध्ये. पावर्ड बाय स्टारलिंक. थँक्स टू एलॉन मस्क. स्पेसएक्सचा हे होता, सॉरी स्टारलिंकची सॅटेलाईट होती. स्टारलिंक सर्व्हिस इज प्रोव्हाइडेड बाय स्पेसएक्स सॅटेलाइट्स. सो त्यांनी त्याचे प्रोडक्ट्स असे वेल इंटिग्रेट केलेले आहेत की डिपेंडन्सी एकदम भारी केलेली आहे. आणि आज प्रत्येक मेजर कॅरियर इन्क्लुडिंग एमिरेट्स ह्या स्टारलिंक सोबत affiliate आणि भाव एवढं कडक होतं ना. मी वेद सोबत पण ऑलमोस्ट 1.5 तास कॉल व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. काहीच नाही, लेटेन्सी अजिबात नाही, अजिबात लॅग नाही. म्हणजे नेक्स्ट लेवलला पोचले टेक्नॉलॉजी की तुम्ही फ्लाय करताय एक सर्टन एलिव्हेशनला आणि त्यात पण तुम्हाला अगोदर एअरप्लेन मोड टाकायचा होता आणि नो नेटवर्क, नो सर्व्हिस, नथिंग अनटिल यू लँड. करेक्ट. पण आता पूर्ण टाइम नेटवर्क, पूर्ण टाइम ग्राउंड असो, कनेक्टिव्हिटी, टेक ऑफ करताना असो, लँड करताना असो, व्हिडिओ कॉल, फुल हवेत असो, व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल, यूट्यूब, सगळं ॲक्सेस होतं. खरंय. इट वॉज ग्रेट. म्हणजे वन ऑफ द बेस्ट. मला पण आतापर्यंत वाचलेलं एक्सपिरियन्स खूप भारी, एकदम मस्त. जिंदगीचे मजे. होय, मी पण चाललोय. जिंदगीचे मजे उचलताना एक वाईड अँगल शॉट. तिकडे आमचा स्टे आहे आणि हे कम्युनिटी हॉट टब आहे. इथं कम्युनिटी फक्त आमचीच आहे. सो या दॅट वॉज इट. फन टाईम. येत राहू अजून काय 4-5 दिवस आपलाच आहे. खरंच यार. आणि स्नो मध्ये मी पहिल्यांदा भारी वाटतंय. Exactly. मध्ये म्हणजे मला खूप भारी वाटतंय. आहे बघ नाही तर मस्त स्नो पडतोय, गार आणि लगेच गरम काय. मस्तपैकी जाऊन आलो आता ह्याच्यात आपल्या हॉट टबमध्ये येऊन मस्तपैकी आंघोळ विंघोळ केली, फ्रेश झालो. आता बाहेर निघायचा प्लॅन आहे आणि आंघोळ सगळ्यांची आवरली, मग आपण निघणार. कुठे जाणार आपण पहिला फिक्स झालं का? बो फॉल्स जाणार आहे. सो लेट्स सी. येस. आणि अशी जी निघणार. आमच्याकडे बेसिकली 2 टाईपचे ब्लॉगर आहेत. एक आहे फुल प्रो गेअर घेऊन आणि एक आहे जो POV घेऊन. तर बेसिकली 2 जण वेगळा अँगल. लेकला ॲक्च्युली हे जे आम्हाला दिसणार आहे खूप मला असं वाटतंय अवस्मरणीय असणार आहे. भलेच स्नो पडत असेल त्याच ते. हा आमचा लोजा आहे पॅसिफिका. तिकडे आहे आमचा ब्लॉगर DJI फुल गेअर घेऊन. अजिबात कसली कमी नाही आहे. आणि या ठिकाणी मी रेकॉर्ड होत आहे ट्रू नॉर्दर्न. स्टार्ट द फन. ओके, सी यू. हो, विषय का कसा निघालेला आहे टोळ का? वा लय भारी वाटतंय. निघालेली आहे. मम्मी पप्पा मागे दीदी. सीओ बसलंय. चाट पडलेत. टोळी फिरायला निघाली. बाहेर अजून पण स्नोफॉल चालू आहे, बट दॅट्स फाईन. सो आमचाच पहिलं डेस्टिनेशन काय? पहिलं जरा बघायला लागेल. नाव आठवत नाहीये पण कुठली तरी लेक आहे. कुठली तरी लेक आहे. मग दुसरं आठवत आहे का? ते पण नाही आठवत. नाही. सो बेसिकली तिन्ही नाही आठवत आहेत. तिन्ही पण आठवत नाहीत, पण आम्ही चाललोय. मॅपमध्ये सेट आहे. 19 मिनिट्समध्ये पोहोचणार आहे. सो इट विल बी लॉट ऑफ फन. वेदर अजून पण थोडा हार्श आहे, बट दॅट्स फाईन. दॅट्स फाईन. नो रडारड. येस. सो अटेम्प्ट नंबर 2 आमचा कसे वाटत की अटेम्प्ट नंबर 2. नंबर 1 आमचा फेल झालेला गेला कारण खूप स्नो होता आणि वेदर वॉज नॉट रिअली गुड. पण आता मी खूप एक्सायटेड आहे परत. एक्झॅक्टली. कारण आम्ही थोडं हे चेक केलेलं आहे. भावाने बॅग घेतलेली आहे LVची. थेट ओरिजिनल. ओरिजिनल सांगायला लागतं म्हणजे काही डाऊट आहे.
एनिवेज सो आता बाहेर जाऊ तर काहीतरी भारी दिसेल, एक्साइटमेंट असेल. सो लेट्स सी कसं वाटतं. चष्मा काढलेला आहे, ओरिजिनल आहे का? थोडी जास्त एक्साइटमेंट आलेली आहे बिकॉज स्नो तर थांबला हिमालयाचं शिखर दिसतंय डायरेक्ट आम्हाला. आणि फॉग पण थोडं क्लिअर होतोय. सो बघू शकतात की हळूहळू म्हणजे अजून बाहेर गेला तर मग अजून चांगले हे येणारच. तिकडे हॉट टब आहे तिथे आम्ही सकाळी गेलेलो. जेवढं लवकर निघणार लोक रेडी होत आहेत. तेवढं ट्रान्झिशन बघायला मिळणार. दादा सगळ्यांना परत बजावताना विडीत कर बाबा, काय बाकी पावडर बिवडर कर लवकर. की अरे बाबा खाली ढग येऊन नाही बसलीच त्याच्यावर. फोटो घे ना माझा एक. तिकडं सगळीकडे सगळ्या साईडनी माउंटेन आहे, फक्त ते दुकाननी लपले. आमचाच पहिला दिवसातला पहिला स्पॉट लेक. फॅमिली 2 व्लॉगर तयार झालेले आहेत. लेकचं नाव काय भावा? हळू हा पप्पा. वेरमिलियन सावकार पप्पा हळू हा. शूज हो ते निसर्ड असू शकतो. वर्मिलियन लेक. भारीच आहे मागचा फ्रेम ना. फ्रेम एकदम भारी दिसतोय कॅमेऱ्यात. तू छावा ना बाबा तुझा. आपली फॅमिली बाई पहिले घाबरतेच. चला चला काय नाही. ठीक आहे भाऊ मी चालतं तेवढं. खाली दगडाला बांधले एक नंबर. आता अशी व्हिडिओ घेतो ना भावा 17 Pro Max बोट मध्ये असल्यावर काय वाटतं ना पूर्ण हलतंय. गुड. काय 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 केलेलं असतं ना, उतरलं तर कळतं. भावांनो आता खरं म्हणजे बाहेर दिसायला आहे ना एकदम क्लिअर आहे. आणि इकडे सध्या फुल भावा झूम झालंय. सो गाईज लेक लुई आलेलो आहे फायनली विंटर मध्ये लेक लुई Fucking कसं आम्ही दिसतं. खचत नाही. आपण थांबत नाही. पण नाही थांबत. एकदम प्रिटी आहे. आणि ॲक्च्युली एक भारी आम्हाला विंटरी फील आलेला आहे. आणि सगळी भावा आपलीच लोक काय बोलतो. सगळे आपलीच लोक आहे. कोणीच इथली लोक दिसत नाही. चायनीज अँड इंडियन. चायनीज आणि इंडियन. गोरं दिसलं तर पैसे वापस. फ्रोझन झाली आहे लेक बरोबर. तरीच आपली लोक आहे फक्त. लोक डेंजरस. आई ग रे देवा. हवा आहे काय काय सुंदर दिसते ना. सुंदर दिसते. ब्लू कलर असली असते ना मजा असते. सो मस्तपैकी दर्शन घेतलेले आहे लेक लुईचे. मजा आली की नाही? छान मजा आली. सुंदर होतं ना. सुंदर. आणि अजून एक बात नोट करायची म्हणजे रात्रीचे वाजलेत 9:01 आणि भाई बाहेर फुल उजेड आहे रात्रीचे 9 वाजता. आता तेच दाखवत होतो खरं आहे.